स्थलांतरित कामगारांवर लक्ष केंद्रित करून त्यांना स्मार्ट रेशन कार्ड देण्यात यावे। त्याचबरोबर स्मार्ट कार्ड देताना ते कुठल्याही राज्यातील असेल तर त्यांना महाराष्ट्रात कुठल्याही रेशन दुकानात त्यांना धान्य मिळेल असे सांगण्याच्या सूचना कराव्या, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या आढावा बैठकीत दिले आहेत। आगामी वर्षात 25 लाख नवीन लाभार्थ्यांचे सार्वजनिक वितरण यंत्रणेसाठी समावेश करून त्यांचे ई-केवायसी साठी प्रमाणीकरण करण्याच्या सूचना देत मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की मागील 6 महिन्यात एकदाही अन्नधान्याची उचल न केलेल्या शिधापत्रिकांची तपासणी करावी, शिधापत्रिकांमधून मयत व्यक्ती वगळाव्या, 100 पेक्षा जास्त वय असणाऱ्या लाभार्थ्यांची फेर तपासणी करावी, तसेच संगणकीकृत न झालेल्या 14 लाख लाभार्थ्यांचे नाव शिधापत्रिकेत समाविष्ट करण्याकरिता विशेष मोहीम राबवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या। अन्नधान्य वाटपामध्ये लाभार्थ्यांना योग्य प्रमाणात धान्य वाटप व्हावे यासाठी सर्व रेशन दुकानांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसवावे, सर्व शिधापत्रिका धारकांना स्मार्ट शिधापत्रिकेचे वितरण करण्यात यावे, लाभार्थ्यांना वेळेत अन्नधान्याचे वितरण होण्याच्या दृष्टीनं एक गाव एक गोदाम उभारण्याची कारवाई सुरू करावी, वाहन जिओटॅगिंग करावे, अन्नधान्य वाटपामध्ये एक देश एक शिधापत्रिका धोरण राज्यात राबवण्यात येत आहे, त्या अनुषंगाने स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य वाटपामध्ये प्राधान्य देण्यात यावे, गरजू लाभार्थ्यांचा सण उत्सव उत्साहात साजरा व्हावा यासाठी राज्यात सणाच्या काळात आनंदाचा शिधा वाटप करण्यात येतो, या आनंदाच्या शिधा वाटपाची एक दिनदर्शिका तयार करावी, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या। सह्याद्री अतिथीगृह इथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पुढील 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री फडणवीस यांनी आढावा घेतला। या बैठकीस अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे इत्यादी उपस्थित होते। अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट की आता कामगारांना देखील कुठे देखील धान्य मिळणार आहे, म्हणजे त्यांच्याकडे जर स्मार्ट रेशन कार्ड असेल तर त्याला कोणत्याही दुकानामध्ये धान्य मिळणार आहे, तसेच त्यांना लवकरात लवकर हे स्मार्ट कार्ड देण्यात यावे अशी देखील सूचना मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। आता लवकरच कामगारांना हे रेशन कार्ड मिळेल आणि त्याच्यानंतर कोणत्याही दुकानामध्ये ते लाभ घेऊ शकतात, अशा प्रकारची माहिती होती। ही माहिती इतर कामगारांपर्यंत शेअर करायला विसरू नका। या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या छोट्यातली छोटी अपडेट आणि नवनवीन योजनेची माहितीची व्हिडिओ जाणून घेण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।